त्यांनी प्रयत्न केले ते म्हणजे चंदूमामा, जे दोन्ही ठाकरे बंधूंचे मामा आहेत, चंदूमामा वैद्य, ते आपल्यासोबत आहेत. नक्की त्यांचं यावरती काय मत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून त्यांनी हे प्रयत्न सुरू ठेवले होते आणि अद्यापही ते प्रयत्न सुरू आहेत आणि कुठेतरी काळ आता जवळ आलाय, दोन्ही बंधू एकत्र येतील असं त्यांनी वक्तव्य थोड्या वेळापूर्वी लोकशाही मराठी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. नक्की त्यांच्याकडूनच थेट जाणून घेऊया. मामा, काय सांगाल? एकूणच आता पुन्हा चर्चा झाली, मात्र दोन्ही ठाकरे बंधूंच्या वक्तव्यामधूनच ही चर्चा झाली. तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत असं, तर आता कुठेतरी दोघांकडून एक पाऊल पुढे येताना पाहायला मिळत आहे. नक्की काय पहिली प्रतिक्रिया तुमची? नाही, पहिली प्रतिक्रिया, मला खरंच या गोष्टीचा आनंद आहे की एवढे वर्ष प्रयत्न केला किंवा तमाम मराठी माणसांची जी इच्छा होती त्याला कुठेतरी आशेचा किरण दिसायला लागला आहे, ह्यातच मला आनंद आहे. मध्यंतरी ही चर्चा तुम्ही थांबवली होती, प्रयत्न थांबवले होते, मात्र आता कुठेतरी पाहायला म्हणजे पुन्हा तुम्ही प्रयत्न करणार का? दोन्ही ठाकरे बंधूंशी तुमचं काय बोलणं झालंय का यानंतर? नाही, प्रयत्न मी कधीच थांबवली नाही. शेवटी काय आहे की प्रत्येक गोष्टीला लिमिट असतो आणि त्या गुणांनी आणि म्हटलं ज्यावेळेस कालाय तस्मै नमः, त्याप्रमाणे काळ ठरवेल कधी एकत्र यायची आणि तो आज दिवस किंवा आजचे काही प्रसंग आलेले आहेत, त्यामुळे माझ्या आशा परत पल्लवित झालेली आहे. महाराष्ट्र हितासाठी खरं तर एकत्र यावं असं तुमचं म्हणणं होतं, मात्र त्यावेळेला चर्चा ह्या नेहमी निवडणुकीच्या दरम्यान व्हायच्या. आता मात्र कुठलीही निवडणूक नाही आहे, मात्र मराठीचा मुद्दा असेल, हिंदीची सक्ती असेल, यावरून कुठेतरी दोन्ही बंधू एकत्र येत आहेत असं पाहायला मिळतं. नक्कीच ना, काहीतरी कारण असं चांगलं आलं की ज्याच्यामध्ये कोणाचाही स्वार्थ नाही, महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं भलं आहे, हा जेव्हा मुद्दा येतो आणि त्या मुद्द्यावर दोघं एकत्र येत आहेत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि ह्याच्यात खरं लोकांना समाधान आहे. कुठेतरी अटी शर्ती पाहायला मिळतात. राज ठाकरे यांनी जसं काल त्यांच्या मुलाखती मध्ये म्हणाला की माझी इच्छा आहे, मात्र समोरच्याची इच्छा आहे का? मात्र आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये त्यांनी अनेक अटी घातलेल्या पाहायला मिळाल्या. महायुतीसोबत त्यांची जी जवळीक आहे त्याच्यावरून त्यांनी भाष्य केलेलं आहे. भाजपला दिलेली पाठिंबा असेल, बिनशर्त पाठिंबा असेल, यावरून त्यांनी जी अट होती ती ठेवलेली आहे. काय नक्की तुम्हाला वाटते या अटी शर्तींवरून तुमचं काय म्हणणं आहे? नाही, अटीशर्ती या त्या दोघांनाच विचारा ना. शेवटी अटीशर्ती पुऱ्या करणं आणि घालणं या दोघांमध्ये, याच्यात माझा काय तसा रोल नाही आहे. फक्त एवढी माझी इच्छा आहे की कुठून तरी मार्ग काढा. मार्ग काढल्याशिवाय कुठची गोष्ट फळात येत नाही. त्या लवकरच ते दोघं विचार करून करतील असं मला वाटतं. मध्यंतरी अनेक घटना पाहिल्या तर उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा राज ठाकरे हे त्यांच्या गाडीचं सारथ्य करून त्यांना घरीपर्यंत सोडलं. मात्र मध्यंतरी थोडा जो काळ होता त्याच्यामध्ये बरंचसं अंतर या दोन्ही बंधूंमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेला तुम्ही सुद्धा प्रयत्न केले होते, मात्र 2017-2019चा जो काळ होता यामध्ये कुठेतरी चर्चा या मातोश्रीपर्यंत गेल्या होत्या, मात्र त्या पुन्हा फिसकटलेल्या पाहायला मिळाल्या. नाही, त्याला कारणं अनेक आहेत आणि ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. पण त्या गोष्टीकडे आता विचार न करता आपण पुढचा भवितव्य काय आहे, भविष्याचा विचार करावा. जुन्या गोष्टी उजाळत बसण्यात काय मजा नाही आहे. त्याने आणखीन कोळसा किती उगाळला तरी काळा असतो. तर त्या गोष्टीला आपण दुर्लक्ष करून आपण पुढे जावं असं मला वाटतं. बाळासाहेबांचा एक किस्सा सांगितला तुम्ही, ज्या वेळेला ते होते तेव्हा तुम्ही तुमचा प्रयत्न सुरू ठेवा दोन्ही बंधूंना एकत्र आणण्यासाठीचा एक किस्सा होता ना, की काय होतं? बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी दोन्ही बंधू एकत्र आले नाहीत, तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवले होते, काय नक्की घडलं होतं तेव्हा? नाही, घडलं असं काही नाही. शेवटी सगळ्यांची इच्छा होती, साहेबांची पण तशी इच्छा होती. कोणालाही असं वाटत नाही दोघं वेगळे व्हावं म्हणे, की साहेबांना पण कधी वाटलं नव्हतं. पण शेवटी मामा म्हणून मी प्रयत्न करत होतो. साहेबांनी कधी आडकाठी केली नाही. साहेब बोलले ठीक आहे, तू प्रयत्न कर ना, त्यात माझं काही म्हणणं नाही. तुम्ही आता त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधणार आहात या पुढील 2 दिवसामध्ये, आज किंवा लगेच? नाही, मी स्वतःहून कधी संपर्क साधत नाही. तुमच्यासारखे लोक तेव्हा माझा संपर्क साधतात. तर शेवटी जे वेळ येईल तेव्हा नक्की आम्ही एकत्र येऊन काहीतरी मार्ग कसा निघेल हे त्यांचे नेते बघून बसून सांगतील ना. ह्याच्यात मी काय त्याच्यात जास्त सहभाग घेत नाही. दोन्ही नेते म्हणतात महाराष्ट्र हित महत्त्वाचं आहे, मराठी अस्मिता, मराठी भाषेसाठी एकत्र येतात, एका मुद्द्यावरती असतात. मात्र काय सल्ला द्याल त्यांना आता महाराष्ट्र हितासाठी? दोघांचं एक एक पाऊल पुढे पडताना पाहायला मिळतं. काय नक्की सल्ला द्याल एकत्र येण्यासाठी तुम्ही? नाही, सल्ला एकच नाही, महाराष्ट्राचं भलं, मराठी माणसाचं भलं हाच विचार करावा, हाच एक सल्ला आहे. आणि याच्या पलीकडे माझं काय स्वतःचा काही स्वार्थ नाही किंवा
त्यांना पण असं वाटत नाही की स्वार्थासाठी आपण एकत्र येतोय. मराठी माणसासाठी एकत्र यावं. धन्यवाद. तर हे होते चंदूमामा, जे दोन्ही बंधू, जे ठाकरे बंधू आहेत ते एकत्र यावे यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले. खरं तर या प्रयत्नांना यश आता कुठेतरी येताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. मामा मामा वैद्य यांनी खरं तर लोकशाही मराठीशी संवाद साधलेला आहे. यावेळेस महाराष्ट्रासाठी ही समाधानाची बाब असल्याचं चंदूमामांनी म्हटलंय. मराठी माणसासाठी ही समाधानाची बाब आहे. त्याच्यामुळे दोनही ठाकरे बंधू आता एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यांच्या दोनही वक्तव्यामुळे खरं तर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली आणि त्यानंतर प्रतिटाळी कुठेतरी आपण उद्धव ठाकरेंच्या वतीने पाहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात एक मोठं वक्तव्य केले. आमच्यातले वाद आणि भांडणं खूप किरकोळ आहेत. खरं तर महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो, असं कुठेतरी वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.